तर मित्रांनो, आज झाडं लावली ना तर पुढच्या पिढीला त्यांचे फळं खायला भेटतील किंवा मालच पोराले खायला भेटतील. त्याच्यामुळं आता आम्ही झाडं लावतो. तर रामराम मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत बरं का. आज आम्ही आलो इकडे झाडं लावायला आमच्या शेतामध्ये. तर आम्ही कोणती कोणती झाडं आणल्यात ती पहिले दाखवतो. इकडे काही फळ झाडं आणल्यात, ती पेरू, जांभळ, खजूर आणि काही वाडा बिडाची हे अशी झाडं आहेत बरं का. आता नाना इकडं बरणीत मधून फाडी सुटला. ही नाही का आम्ही घरीच तयार केलेली झाडं, ती विकत नाही आणली बरं का. बरणीमध्ये तयार केला होता झाड. बघा किती मोठा झालाय नाही का. हे बघा इकडं नाना एवढंच चिरलाय आणि इकडं मोनिका खड्डा खणी सुटले. तर मित्रांनो, आज झाडं लावली ना तर पुढच्या पिढीला त्यांचे फळं खायला भेटतील किंवा मालच पोराले खायला भेटतील. त्याच्यामुळं आता आम्ही झाडं लावतोय. एकच मंत्र देईल, झाडे लावा झाडे जागवा. पहिला झाड मोनिकाच्या हाताने लावलाय. मोनिका माती टाक. माती टाकी सुटल्यावर पहिलं झाड लावले. आता आम्ही आळा करायचं काम चालू आहे. आणि इकडे ही बाकीची झाडं खजूरची आहेत, त्या पण आम्ही घरी तयार केलाय. आणि ही दोन आता मोनिकाला भेटली होती त्याच्यामुळं आणल्या ती. आणि हे पण आम्ही घरीच लावलं होतं बरं का. हे औषधी झाड आहे. आमचा वरदावा चालाय खाली. आता खाली झाडं लावायची तर आम्हाला सायरीच्या बांधाला. हे बघा इकडे खाली जायची वाट आहे, थोडी युनिक आहे. मग आता ते एक झाड आहे असं जातोय. आता हे बघा, हे जांभळीचं झाड आहे. कधी लावलं तर काय माहिती, पण मी लहानपणापासून या जांभळा खात खात आलो नाही का, मोठा झालो. आता झाडं लावलंच याच फायदे आहे, त्याच्यामुळं झाडं लावीत जा. इकडं मोना. हे बघा छोटू असा पळ सुटला ना येडवानी करता या छोटू. हे बघा हे का आमचे रोपा टाकलेले आम्ही. आता पहिलं झाड तिथे लावलं, आता इथं दुसरं झाड लावायसाठी खड्डा झाड लागते इथं. आता या छोटूच्या हाताने आपण दुसरं झाड लावतोय. सरळ पाडाच्या झाडं लावायची पाळी. आणि आई पण आले आमची इकडं. या छोटू बघा झाड निर्वी सुटलंय. आई आले, आई म्हणती झाडं लाव जरा पोरांनो. हे कार्य मोकर जो मत आहे, झाडे लावत झाडे जागवा, विशेष गंभीर. हे बघा झाड लावाय सुटलंय. मोनिका टंडर रानात आलोय तर आम्हाला भाजी पण भेटली. ही बघा मित्रांनो, बर्डदेची भाजी. पण विषय काय झालाय, ती गेले निबरून आणि मी आलोय लेट. नाही तर मस्त याची भाजी करून दाखवली असते तुम्हाला. हे बघा कसं असतंय बडदा. मकर जागजागी उतरलं. हे बघा निबरून गेलं. ह्या इथं पण आहे बडद्या. तर आता आम्ही सगळी झाडं लावून टाकल्यात. तर ये बारीक पोरली विचारू कसा वाटलाय. कसा वाटला रे? एकदम मस्त मज्जा. छोटू कसा वाटला तुला? मग मित्रांनो, अशी झाडं बिडा लावत जा, पर्यावरणाचे रक्षण करा. ह्या बघा ह्या केळीन पपई नाही का मी लावलेली बरं का. तर आता त्याला बघा किती बाकीचे फुटवा झालाय. किती लय केळा बिळा खाली असतील आम्ही. काय रे छोट्या, केळी खाली का नाही? शोची झाडं लावली होती ती किती मोठमोठाली होऊन गेली ती. गुलाबाचा फुल हा. आणि ही पण केळी लावली होती बरं का. फक्त एकच टोमा आणून लावला होता, तर किती मोठा झुडूप झालाय केळींचा. आणि त्या तिकडं आहे त्या फणस. त्या अजून काय फणस येत नाही त्याला 2-3 वर्ष झालं असतील. त्या बघा मी आज लावलेली झाडं कशी हिरवीगार झाल्या. ती झाड लावायचा मित्रांनो. आणि मित्रांनो, मागच्या वेळेस मी जी पेरणीची व्हिडिओ बनवली होती ना, तेव्हा इथंच पेरला होता. आणि आता त्या रोप खाणायला आला एकदम भारी दाट नाही का, तेल बिल नाही गेला. तेव्हा आता रोप खणलंय कालच, ते घेऊन जायचे नाही का आम्हाला लावायला. बघा कसा हिरवागार रोप आहे. आणि ह्या इकडं ना आता ते मोठं भरी सुटल्यात नाही का आईन त्या गोणी.